ओ भाई एकच नंबर भाई, फिर से फिर से फिर से एक बार, फिर से एक बार. हे याला 2 कोंबडी दे भाई, 2 कोंबडी द्यायला पाहिजे भाई, दोन कोंबडी द्यायला पाहिजे. फुल लुक देते भाई, फुल लुक. तर मित्रांनो, एक रील बनवण्यासाठी एवढी सगळी मेहनत होताना दिसते, प्रॉपर सगळ्या गोष्टी इथं होताना ऍक्टर बघायला भेटतात. हा प्रॉपर मंदिर आहे, इथे खरं आपला देवस्थान आहे, इथे येऊनच खरी पूजा शकता. आपल्या तालुक्यातली पोरं भेटला आणि सगळी खरंच खूप चांगली आयडी मागतात. आम्ही एक रील बनवली त्यांच्यासोबत, पण मराठी येते. अरे भाई, मराठी भाव भेटला आपल्याला, एकच नंबर, पुण्यावरून आलाय. आणि तर दादांच्या आग्रह खातर आपण थोडी इथं टेस्ट करूया. त्यांनी दिली आपल्याला मिठाई, तर बघूया. दादांचा प्रेम मुरबाडला आम्ही भेटतोच आहे. ओके, आला का, ब्लर झाला. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा आहे मशाचा स्टार्टिंग पॉईंट. इकडनं मसा स्टार्ट होतो आणि आपण आज विचार केला होता की रात्री मशाला जायचं आणि रात्री पूर्णपणे एक्सप्लोर करायचं. आणि त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली आज नाईट व्ह्यू दाखवण्यासाठी मशा यात्रेमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला जे काय असेल ते पुढे आम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू. बाय. सो मित्रांनो, सचिन जाधव व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रेम दिलं, जसा मी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवला होता, खूप छान असा रिस्पॉन्स आला. त्यानंतर आम्ही विचार केला की मसा यात्रेला जायचे, पण रात्री जायचे. रात्री एक्सप्लोर करण्यासाठी खरंच खूप मजा असते. दिवसा तर सगळेच येतात, पण आपण विचार केला की रात्री जाऊन पूर्ण मसा आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. त्यासाठी आम्ही रात्री आलो आहे. जे काय असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज खरंच खूप मजा येणार आहे आणि छान असा आपण मसा एक्सप्लोर करणार आहेत. बाय. मित्रांनो, मशा यात्रेमध्ये पण तुम्ही बघू शकता बीजेपीचा प्रचार चालू आहे. म्हणजे बीजेपी आपल्याला जिकडे तिकडे बघायला भेटते. आता निवडणुका चालू आहेत आणि बीजेपीचा झेंडा इथं बघू शकता. पहिला झेंडा भेटला आपल्याला मशामध्ये बीजेपीचा, कारण बीजेपी प्रचार करायचा सोडत नाही, सगळीकडे यांचा प्रचार चालूच असतो. बघू शकता, खरंच खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ बघायला. आणि जसं काय तुम्ही बघू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मशामध्ये दिसत आहेत. फुल एन्जॉय येणार आहे. आणि हा बघा, हा इकडे फेमस आहे. बाई दाखव, इकडे दाखव. हे देखो, हा बघा, ही खरी गोष्ट आहे मशामध्ये. हा टप जर असा वाजवला तर हा टप तुम्ही घेऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये किती स्ट्रॉंग आहे या सगळ्या गोष्टी लोक दाखवतात. बाय. ओ भाई, एकच नंबर भाई, फिर से फिर से फिर से एक बार, फिर से एक बार. सही है, सही है, सही है. फुल आवाज आहे, फुल आवाज मशापर्यंत जातोय आतमध्ये. एकच नंबर. आपल्याला मित्रांनो, मशाच्या एंट्री नंतर आपण थोडं आतमध्ये आल्यानंतर इथं खूप सुंदर असं टेडीचं दुकान दिसतंय, शॉप. एकच नंबर टेडी तिकडे. एकदा तू बाय अभि एकदा लुक दाखवा टेडीचा, एकच नंबर दिसतोय. माहिती इकडे एक दादा आहेत, यांचा एक खूप सुंदर असा टेडीचा शॉप आहे. सो मी यांना हिंदीमधनंच विचारणार आहेत. सो भैया, आप कितने साल से मसा यात्रा पे आ रहे हो? कम से कम 10-15 साल से आ रहा है। तो देखिए, 10-15 साल से यहाँ पे भैया मतलब ये शॉप लगा रहे हैं. और आप कहाँ से हो? दिल्ली। देखो, दिल्ली से, मतलब हमारी मसा यात्रा दिल्ली तक फेमस है. तो दिल्ली से, यूपी, एमपी से यहाँ पे सब स्टॉल लगाने के लिए आते हैं. तो एक बार आप इसका लुक देख सकते हैं, कितना अच्छा यहाँ पे सब दिख रहा है. जो टेडी बेयर है, जिसको खरीदना है वो यहाँ पे आ सकता है, ये शॉप पे. बाय. आता इकडे आयलो मसा दिसलाय, म्हणजे हा आता आपण प्रॉपर मशाच्या सेंटर पॉइंटला आलोय. इकडे आहे तो कर्जत, आणि ह्या साईडला जर तुम्ही लेफ्ट साईडला बघाल तर इकडे खऱ्या अर्थाने मसा चालू होताना दिसतोय. तर आपण इकडे जाऊन पूर्ण मसा आता एक्सप्लोर करणार आहोत. जे काय असेल त्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्या तालुक्यातली पोरं भेटला आणि सगळी खरंच खूप चांगली आयडी मागतात. आम्ही एक रील बनवली त्यांच्यासोबत. ती रील आपण उद्या पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. पोलीस पण आले तिकडे, तर जायला लागेल. नाही सॉरी काय नाही, पोलीस तिकडे चालले. भेटतो का, सर्च कर. आपला इंस्टाग्राम आयडी आहे सचिन जाधव, फॉलो करा. नेट मला वाटतं नेटवर्क इकडे कमी असेल. आहे पहिलीच आयडी. ठीक आहे, चला भावांना उद्या ब्लॉग पण टाकू आपण. बैल बाजाराचा पण आपण ब्लॉग टाकला आपल्या चॅनलवर. बघा युट्यूबवर तेच नावाचं चॅनल आहे आपला. ओके, आला का, ब्लर झाला काय नाही. बघू शकता इकडे उंट म्हणजे काहीतरी मशामध्ये नवीन बघायला भेटते. भाई कहाँ से हो तुम? पुणे से आए भाई. देखो म्हणजे पुण्यावरनं. मराठी येते? अरे भाई मराठी भाव भेटला आपल्याला, एकच नंबर. पुण्यावरून आलाय आणि मशामध्ये या सगळ्या गोष्टी अगोदर नव्हत्या आपल्याला बघायला भेटत, पण त्या आता बघायला भेटतात. तिथं उंट वगैरे दिसत आहेत, काहीतरी नवीन बघायला भेटतं आणि मग खरंच चांगलं वाटतं. आणि पुण्यावरून आलाय भाव, सपोर्ट करा. बाय. ज्या गोष्टीची आपल्याला वाट बघायची ती गोष्ट म्हणजे आपण बघू शकता समोरचे जे पाळणे आणि तो नाईट व्ह्यू मध्ये एवढं सुंदर दिसत आहेत ना, म्हणजे एवढी भारी वाटतं बघायला. खरा लुक इकडे बघू शकता तुम्ही. बघा हा एकच नंबर वाटतोय, जबरदस्त लुक आहे. आणि हेच बघण्यासाठी आम्ही नाईटला मशामध्ये एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला जे पाहिजे होतं आणि जे आम्हाला दाखवायचे ते एक्झॅक्टली तो लुक तो एकदम प्रॉपर दिसतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळीकडे पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा खूप छान पद्धतीने मशामध्ये आपल्याला दिसतोय. आणि पोलीस हवेतच, कारण म्हसा यात्रा ही एवढी मोठी यात्रा आहे की महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी यात्रा. आणि इथे पोलिसांचं नियोजन सुद्धा तेवढं सुंदर आहे. तर आपण आता प्रॉपर मशाच्या सेंटर पॉईंटला आपण इथे आलेलो आहोत आणि आता पुढे खरी मसा स्टार्ट होतोय. तोपर्यंत तुम्ही हे पाळणे वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता आणि दोन्ही बाजूची दुकानं सुद्धा बघू शकता. खूप छान पद्धतीने नाईट लुकच खरी मला वाटतं मजा येते बघायला. आणि मॉर्निंगपेक्षा नाईट व्ह्यू खूप छान. तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्याला आपला भाव भेटलेला आहे, माझा एकदम जुळक मित्र, आणि तो इथे शॉपमध्ये आहे. आणि भाई काय बोलतो, भावाचं नाव आपल्या विचारून. मला तर माहिती आहे, भावा आपल्या प्रेक्षकांना नाव सांग. चेतन नाही भावा माझा. भावाचं आमचं नाव चेतन आहे. भावा किती वर्षापासून तुम्ही मसा यात्रेमध्ये येता? 20-25 वर्ष आले बाबा. 20-25 वर्षापासून हा दुकान तुम्हाला याच पॉइंटला दिसणार. आणि इनको भी मैं काफ़ी पहले से जानता हूँ, बहुत ही अच्छे इनका नेचर भी और इनका सब. यहाँ पे मैं हमेशा आता हूँ और आज मैं पहली बार यहाँ पे वीडियो बना रहा हूँ. तो अंकल आप कहाँ से हो? वसई से. देखो वैसे से यहाँ पे अंकल आते हैं. और कितने साल से आप यहाँ पे लगा रहे हो स्वेटर का ये दुकान? 28 साल हो गया. 28 साल हो गए अंकल यहाँ पे दुकान लगाते हैं मसा यात्रा में. तो बहुत अच्छा लगा इनसे मिलकर. अगर आपको स्वेटर वगैरह लेना हो तो आप हमारे इस शॉप में आइए और सब खरीद सकते हैं. धन्यवाद, थैंक यू. भाई मेले में मेरा बहुत पुराना दोस्त मिला है शगीर भाई, जो काफ़ी मतलब मैं इनको पहले से जानता हूँ भाई. मुरबाड में जब से ये बिजनेस लाइन में अपना भाई काम करता है. तो भाई कैसा लगा तुझे मसा में आपका ये दुकान कितने साल से आप दुकान डाल रहे हो यहाँ पे? दुकान तो मेरा होगा कम से कम 35 साल से पिताजी चला रहे हैं. 35 साल से यहाँ पे चल रहे हैं. देखो इतनी मेहनत लगती है भाई ये सब करने के लिए, पूरा सेटअप जमाने के लिए. और इसी लोकेशन पे भाई का दुकान हमेशा रहता है. पर मैं अभी मैंने मतलब यूट्यूब पे ब्लॉग चालू किया तो मैं आपको दिखा रहा हूँ. भाई से मिलकर अच्छा लगा. भाई लोग कभी ले डालो कल यूट्यूब पे. बढ़िया. आता जी खरी लगबग दिसते तुम्हाला मशाची ती आता तुम्ही बघू शकता. पूर्ण प्रॉपर क्राऊड आहे. म्हणजे अजून सुद्धा एवढा क्राऊड नाहीये जेवढा आपण एक्सपेक्ट करत होतो, कारण आज मंगळवार आहे. उद्यापासून फुल प्रॉपर क्राऊड चालू होणार आहे. आणि नाईटचा लुक एवढा भारी दिसतोय ना, छान यार. म्हणजे हॅट्स ऑफ यार. मसा यात्रा तुम्ही ना खरंच नाईट मध्ये या, कारण नाईट मध्ये टेम्परेचर पण खूप थंड आणि खूप फ्रेश मूड सारखा वाटतो, त्यामुळे बघायला मजा येणार आहे. तर मित्रांनो आपण मसा यात्रेमध्ये ज्या गोष्टीसाठी येतो, ज्या देवासाठी येतो, तो म्हसोबाचं जे मंदिर आहे म्हणजे जी श्री क्षेत्र खांबळेश्वर देवस्थान, तो ह्या साईडला आहे, उजव्या साईडला. आपण इकडनं गेल्यावर तुम्हाला प्रॉपर मंदिर दिसणार आहे. आपण तो मंदिरचं थोडं दाखवूया काय सगळ्या गोष्टी आहेत. ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर प्रॉपर आपल्याला म्हसोबाचं मंदिर दिसणार आहे. तर आपण थोडं तिथं जाऊया आणि थोडं एक्सप्लोर करू आणि आपण दाखवूया. आणि इकडे मिठाईची दुकानं सुद्धा बघू शकता, जी खूप वर्षापासून या स्पॉटला मिठाईची दुकानं असतात. तर मित्रांनो आपण बघू शकता आपण मंदिराच्या स्पॉटला इथे पोहोचलेलो आहोत, जे आपलं श्री क्षेत्र खांबळेश्वर जे देवस्थान आहे. इथे येऊन भाविक इथे अगोदर पाया वगैरे पडतात आणि मग यात्रा वगैरे इकडे करत असतात. तर हा तुम्ही लुक बघू शकता. ओव्हरऑल सगळे इथे रांगा लागलेल्या आहेत मंदिरामध्ये. इकडे येऊन आपल्याला खऱ्या अर्थाने भाविक इकडे बघायला भेटतात, जे इथे पूर्ण रांगा लावलेल्या आहेत.
पूर्ण मोठ्या मोठ्या रांगा इकडे आपल्याला बघायला भेटतात. हा प्रॉपर मंदिर आहे. इथे खरं आपला देवस्थान आहे. इथे येऊनच खरी पूजा होते आणि मग नंतर आपण मशाच्या यात्रेचा आनंद घेऊ शकतो. खूप मोठी लाईन लागलेली आहे. आपण इकडनंच पाया पडणार आहोत. मित्रांनो, ह्या पॉईंटला सुद्धा भाविक येऊन इथे दर्शन घेत असतात. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं श्री क्षेत्र खांबळेश्वर देवस्थान ट्रस्टचं इथे शंकराचं मंदिर आहे आणि इथे सुद्धा पूजा होताना दिसते. भाविक इकडे सुद्धा येऊन दर्शन घेतात आणि त्या मंदिरात सुद्धा मध्ये दर्शन घेतलं जातं. आणि आपण जर ह्या पॉईंटला बघितलं तर इकडे सगळ्यात फेमस अशी मिठाईची दुकानं असतात. खूप वर्षापासून ही दुकाने या स्पॉटला असतात आणि आपण त्यांचा एक थोडा ओव्हरऑल लुक इकडे बघूया. मिठाईची जी दुकानं असतात ती ह्या साईडला असतात. इथे खूप वर्षापासून ही दुकानं ह्याच पॉईंटला असतात. मुरबाडमधली असेल किंवा बाहेरची सगळ्यात शॉप या दुकानं इकडे असतात. तर आपण ओव्हरऑल लुक इकडे बघूया. तर मित्रांनो, आम्हाला आमचे परम मित्र साईदादा भेटलेले आहेत. मुरबाडमध्ये आमची नेहमीच ओळख म्हणजे भेट होत असते. बाबा साईदादांचं दुकान आहे म्हणजे इथे व्हिडिओ घेतलाच पाहिजे आपल्या ब्लॉगसाठी. आता बघू शकता इथे पांडुरंग हलवाई 67 वर्षाची अतूट गोडी, खूप सुंदर असा बॅनर लागलाय दादांचा. दादा खरंच खूप छान आहेत. आम्हाला जेव्हा पण भेटता आम्ही त्यांना भेटतो मुरबाडमध्ये. आणि हा तुम्ही दुकान बघू शकता. जर मिठाई घ्यायची असेल तर या दुकानावर नक्कीच या आणि व्हिजिट करा. अरे बाबा, आमची सगळी मुरबाडची पब्लिक भेटले म्हणजे काही टेन्शन नाही. तर मिठाई जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच पांडुरंग हलवाई या दुकानामध्ये या आणि स्वीट्स घ्या. धन्यवाद. बाकी मजेत ना? तर दादांच्या आग्रह खातर आपण थोडी इथं टेस्ट करूया. त्यांनी दिली आपल्याला मिठाई, तर बघूया. दादांचा प्रेम मुरबाडला आम्ही भेटतोच आहे. थोडस आपण टेस्ट करूया इकडे. एक नंबर, जबरदस्त आहे खरंच. पांडुरंग हलवाई म्हणजे एकच नंबर आहे. नक्की इथे या विजिट करा. दादाने जो मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. एक नंबर टेस्ट आहे. ये ना भाई, तुझ्या नेहमीच आहे ना, ये ना. तर आपण आता मित्रांनो आपण जाणार आहोत मेन जिथे आकाश पाळणे वगैरे लागतात, मोदका कोया सगळ्या गोष्टी जिथे आहेत तिथे आपण जाणार. ओव्हरऑल तुम्हाला सगळं दाखवलं. इथं मिठाईची दुकानं दाखवली आणि देवस्थान जो दाखवायचं तो सुद्धा दाखवलाय. आणि आता आपण मेन पॉईंट कडे जाणार जिथे आकाश पाळणे वगैरे आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. इथला लुक तुम्ही बघू शकता, एक नंबर. म्हणजे पूर्ण फ्रेश लाईट आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला भेटतात. इथे हा खरी शॉपिंगचा पॉईंट आहे. या शॉपिंग पॉईंटला तुम्ही सगळ्या काही गोष्टी घेऊ शकता. इथे गॉगल्स आहेत, इथे ह्या प्लेट बघताय तुम्ही, तिकडे आपले शूज आहेत, सँडल्स आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटणार. आणि इकडे खरं खूप छान लाईट असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. मजा येणार आहे आज. किचन मधलं जर तुम्हाला सगळं सामान घ्यायचं असेल तर इकडे बघू शकता किचनचं सामान. आणि इकडे सगळं तुम्हाला लेडीजच दिसत आहेत. लेडीज किचन बोललं म्हणजे लेडीज तिथे असतात. आणि हा सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे बघू शकता. कहाँ से? यूपी से भाई. देखो यूपी बिहार से भी लोग यहाँ पे मसा में कमाने के लिए आते हैं. पर अच्छा लगता है इन सबको मिलकर. तो इतने दूर से भी अपने मसा यात्रा में सब लोग आते हैं. तो देख सकते हैं शॉप पूरा इधर बाहर के लोग भी यहाँ पे आते हैं शॉपिंग. मतलब ये सब दुकान यहाँ के उनका रहते हैं. मित्रांनो, आता आपण खरं प्रॉपर जिथे आपल्याला यायचं होतं, जिथे आकाश पाळणे वगैरे आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला आता दाखवतो. खरे नाईटचा लुक, वर्षाचा प्रॉपर लुक तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. आणि खरी म्हणजे ही पाळणे आपल्याला बघायची इथे रात्रीची, जे आता प्रॉपर आपण स्पॉटला आलेलो आहोत. एवढा क्राऊड नाही मित्रांनो आज मंगळवार असल्यामुळे. जसं आपण गर्दी एक्सपेक्ट करतो तेवढी गर्दी नाहीये मशामध्ये, कारण मंगळवार आहे. उद्यापासून मला वाटतं जास्त गर्दी चालू होणार आहे. हा
प्रॉपर लुक मशाचा आहे. जर तुम्ही उद्यापासून जर आले, बुधवार आहे उद्या, आणि तर मला वाटतं इकडे पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे. आज एवढा गॅप आहे, इकडची पाळणी सुद्धा रिकामी आहेत, एवढा नाहीये. आपल्याला फुल क्राऊड बघायला भेटलं उद्यापासून. बुधवार आहे उद्या, शुक्रवार, शनिवार, रविवार तुफान गर्दी होणार. आता इकडे शॉर्ट फिल्मची शूटिंग चालू आहे. प्रॉपर सगळा कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी इकडे लागलेल्या आहेत. इकडे घे ना. बाई सही आहे, सही यार, सही आहे. म्हणजे शूट पण चालू इकडे. काहीतरी शॉर्ट फिल्म या वेब सिरीज काहीतरी असेल मे बी. काय विषय बोलायचे सांगू? सांग ना काय मराठीत आहे का? तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामच्या एक रीलसाठी एवढे सगळे इथे ऍक्टर आणि त्यांच्या प्रॉपर ॲक्सेसरीज, कॅमेरा वगैरे सगळे आहेत. तर भावाला विचार, भाऊ तुम्ही कुठून आलेत? आम्ही बदलापूरवरून आलो. बदलापूरचं आहे. आणि एक रील आणि कोणत्या अकाउंटला येणार आहे रील इंस्टाग्रामच्या? आमचं अकाउंटचं पेजचं नाव आहे टफ एक्स. टफ एक्स म्हणून इंस्टाग्रामवर एक पेज आहे, त्याच्यावर ही रील येणार आहे. तर नक्कीच सगळ्यांनी बघा, कारण प्रॉपर एक रीलसाठी एवढी मेहनत असते. प्रॉपर सगळ्या स्क्रिप्ट आहेत, इकडे डायरेक्टर तुम्ही बघू शकता, कॅमेरेज आहेत आणि त्यांचे ॲक्टर सुद्धा त्या साईडला आहेत. एक रील आहे, बघायला भेटेल आपल्याला इंस्टाग्रामवर लवकरच. थँक्यू. मित्रांनो, एक रील बनवण्यासाठी एवढी सगळी मेहनत होताना दिसते. प्रॉपर सगळ्या गोष्टी इथं होताना, ॲक्टर लोक समोर ॲक्टिंग करत आहेत. तिकडे त्यांची प्रॉपर DOP टीम आहे, बघू शकता तुम्ही. आप इकडे एक रील्ससाठी एवढी मेहनत असते आणि सगळे स्क्रिप्ट वगैरे त्यांच्याकडे लिहून आहेत, कॅमेरे आहेत, ॲक्टर आहेत. सही यार, सही, एकच नंबर, खूप छान ऍक्टिंग. तर मित्रांनो, इंस्टाग्रामवर रील व्हायरल झाली होती. 100 रुपयाला एक चान्स आणि एक कोंबडा मिळतो. तो माझ्या भावा, जो आता माझा कॅमेरा पकडतोय, माझा ताईचा मुलगा आहे, त्याचा ओय मिक्की या इंस्टाग्राम चॅनलवर ही रील व्हायरल झाली. तर आपण बघूया या सगळ्या गोष्टी, इकडे बघूया काय सीन आहे नक्की इकडचा, तो बघूया. फुल क्राऊड आहे भाई, फुल क्राऊड, गर्दी फुल आहे. अरे तिकडचं घे, तिकडचं घे. फुल गर्दी. मारायचा कोंबडा 3 पाहिजे का भाई? जोरात मार. हा पाठी बघून थोडं साईडला ना. असं नको ना, असं नको ना हिट मारू. आता तिचे प्रॅक्टिस नाही रे, प्रॅक्टिस नाही. एक तर मार. हे याला 2 कोंबडे दे भाई, 2 कोंबडे द्यायला पाहिजे भाई, दोन कोंबडे द्यायला पाहिजे. मित्रांनो, मागील बऱ्याच वर्षापासून मी मसा यात्रेला येतो, पण मला अशी संकल्पना कोणी केलेली दिसली नव्हती. आपला हा भाऊ आहे, ज्याने 100 रुपयाला 3 चान्स, आणि जर मारले 3 चान्स मध्ये सगळे जर ग्लास पडले तर तो कोंबडा सुद्धा देतोय. कोंबडे सुद्धा. भाऊचं नाव काय? अमोल देसले. अमोल देसले म्हणून आपला भाई. कुठून आले भाई? वासिन. वाशिन, म्हणजे आपल्याकडचंच आहे. खरंच खूप छान संकल्पना आहे भाई. मशामध्ये मंगळवार असताना गर्दी कुठेच नाही, फक्त गर्दी इथंच आहे. त्यामुळे भावाला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त इथे येऊन भावाचा धंदा व्हायलाच पाहिजे भाई. धन्यवाद. चल येऊ. सचिन यादव ब्लॉग टाकतो, ब्लॉग तो व्हिडिओ असा आहे ना, तुला तो याचा काढलाय तो. ओके. अभी त्या मोदीलाच बघायचं, स्टंट करते ते बघायचं होतं. पण आम्ही तिकडे गेलो, बघू आता इकडे पण तिकीट काढू. लेडीज जेंट्स कलाकारों का मुकाबला कंपटीशन जामनगर में लेडीज जेंट्स कलाकारों का मुकाबला कंपटीशन. टिकट 50 रुपए का,
आगे रहेंगे भाई, चालू होने लगा एक फिल्म प्रोग्राम। जमीन और आसमान के बीच में सितारे कलाकार बारियों को हाथ छोड़कर लेट कर खड़े होकर आगे तर आपला आयफोन तिकडे बघू शकता, तिथे आपला आयफोन घेतलेला आहे आणि त्या आयफोन मध्ये शूट होणार आहे. चांगले सगळे लोक. सही भाई कडाक. गाडीवर बोलतो काय विचारणार का मग नंतर झालं मित्रांनो. हे आकाश पाळणे सॉरी मोदकाकोवाले खरंच खूप चांगले आहेत. आम्ही त्यांना जसं विचारलं तुम्ही क्लिप मध्ये बघितलं असेल, स्वभाव पण खूप छान आहे आणि आम्हाला परमिशन पण दिले आणि त्याला मी माझा आयफोन दिलाय शूट करण्यासाठी. तो जो बुलेट वर दिसतो पोरगा त्याने माझा आयफोन घेतलाय, तर तो खालून शूट घेणार आहे, त्याच्या गाडीचा बघून तो शूट घेणार आहे. तर व्हिडिओ बघा, खरंच मजा येईल. आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न सुद्धा विचारून, थोडंसं मला त्यांना विचारायचंय ते सुद्धा विचारून, पण मजा येईल का हे सगळं बघा. हा सही यार, मजा आली. पण काय बोलू, फुल फुल असं शो बघायचं आम्हाला. एक नंबर यार, मजा आली. फुल फील आहे भाई, एक फुल लुक आणि म्हणजे वेगळाच सीन आहे इकडे. भाई भाई कडक रे कडक. वस्तू वेगळी. आवाज हे बायकून आवाज आहे. भाई वाव भाई, हेच बघायचं होतं. एक नंबर. फुल लुक देते भाई, फुल लुक. एकच नंबर. आई शपथ काय भाई, फुल डेंजर वाला सीन आहे. ऍक्च्युली हेच आम्हाला बघायचं होता. एकच नंबर. फुल कडक आहे भाई, फुल कडक आहे. एक नंबर, एक नंबर. सही है सही है सही है सही है भाई. फुल लुक आहे भाई, काय आहे सीन. फुल कडक. भाई असा लुक कोणी दाखवला नसेल. बापरे, कडक आहे भाई, कडक आहे. कर ना व्हिडिओ. वा सही आहे, सही सही ना व्हिडिओ. फुल भाई फुल मस्त मजा आली यार. फुल लुक देत होती मुलगी. म्हणजे चांगले आहेत सगळे लोक ते. ओके, कोणाचं पाणी आपलंच आहे पाणी.
धक्का 50 पूछो भी धक्का बताएगी लगा तो कैसा लगा ये चाहिए था मेरे को अंदर से। इगले बड़ी वाले बड़ी गाड़ी की 50 पूरे मेले का मुख्य प्रोग्राम है। तर मित्रांनो मला यांनी खरंच खूप चांगलं ट्रीट केलं। तर मी यांना काय 2-3 प्रश्न विचारतो हिंदी में। भाई लोग आप कहाँ से हो? हम यूपी से है सर। तो भाई यूपी से, और कितने साल से आप मतलब इस लाइन में हो? बहुत तक हुआ मतलब कितने साल से कर रहे हो? 7-8 साल से। 6-7 साल से भाई लोग यहाँ पे बहुत तक हुआ का प्रैक्टिस कर रहे हैं। मतलब तो ये सब करने के लिए आपको कितना समय लगता है? क्या प्रैक्टिस वगैरह लगती है क्या? सब लगता है सर, मेहनत बहुत है, रेस्टिंग करना भी पड़ता है। ये भी आपका एक्सीडेंट वगैरह हुआ है क्या ये करते समय? सब चीज होती है। थैंक यू यार, भाई से मिलकर अच्छा लगा और सब लोग बहुत अच्छे हैं। अच्छा हुआ वीडियो निकाला। सो मित्रांनो, आपण म्हसा यात्रेमध्ये आलो असताना आपल्याला आदिवासी हेअर ऑइल आपल्याला इकडे दिसलेलं आहे। ते सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत होतं। तुम्ही इकडे त्यांचा बॅनर सुद्धा बघू शकता। आणि त्यानंतर आपल्याला हे दोघं जण दिसत आहेत, तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया। भाई आप कहाँ से हो? सर मेरा तो मैसूर कर्नाटक होते सर। अच्छा, तो आप देख सकते हो इनके प्रोडक्ट्स यहाँ पे देख सकते हो। काफ़ी लोगों ने यहाँ पे मतलब परचेस भी किया। सब यहाँ पे बैनर देख सकते हो, काफ़ी पॉपुलर होता बीच में सोशल मीडिया पे। तो जैसे कि आप देख सकते हो, भाई की बियर्ड देखो, भाई के बाल देखो एक बार, काफ़ी बढ़िया है। और मैम के भी आप बाल देख सकते हो। यहाँ पे काफ़ी बढ़िया हेयर ग्रोथ यहाँ पे होता है जब आप ये प्रोडक्ट यूज़ करते हो। तो अच्छा लगा मुझे मसा में, मतलब आदिवासी हेयर ऑयल फर्स्ट टाइम आया शायद, बराबर। कैसा आपका एक्सपीरियंस कैसा है यहाँ का? सर इधर थोड़ा लोग अच्छा है, खरीद ले को जा रहे हैं, अच्छा बेनिफिट मिल रहा है सर। ओके, 4 से 5 दिन में अच्छा रिजल्ट मिल रहा है और आके इधर आके लेको जा रहे हैं सर। तो नेक्स्ट टाइम आप मसा में फिर से आओगे? आएंगे सर, कंफर्म 100% गारंटी है। आप देख सकते हो उनका कॉन्फिडेंस देखो, कितने अच्छे से कॉन्फिडेंस है अपने प्रोडक्ट के बारे में। जैसे कि इन लोगों ने बताया, मुझे भी अच्छा लग रहा है। काफ़ी लोगों ने यहाँ से मतलब हेयर ऑयल खरीदा है। मैम के आप बाल देख सकते हैं, भाई का भी बियर्ड बाल सब अच्छा दिख रहा है। सपोर्ट करो भाई, और आदिवासी हेयर ऑयल को ज़्यादा से ज़्यादा यहाँ से परचेस करो, इतना ही बोलूँगा मेरे चैनल के लिए। थैंक्स। लगाइए सर, हम देवीश्री आदिवासी हर्बल हेयर से बात कर रहे हैं, जो साउथ कर्नाटक मैसूर से आए हैं मासा का मेला में, जो बहुत बढ़िया कस्टमर है सर। हमारे तेल भी यूज़ कर रहे हैं, जो दोबारा को लेको भी जा रहे हैं। साल साल मासा में आएगा। हमारा कॉन्टैक्ट नंबर होता है 7259578408। इसी नंबर पे ऑर्डर करिए। कैश ऑन डिलीवरी, होम डिलीवरी में 1600-1700 में मिलेगा। यहीं पर तो हम डिस्काउंट करके दे रहे हैं कस्टमर को लिए। धन्यवाद सर। ओके, थैंक यू सर। आइए, थैंक यू, अच्छा लगा आपसे बात करने के लिए। ठीक आहे, धन्यवाद। ऑइल आहे ना आदिवासी हेअर ग्रोथ होते त्याच्यामध्ये, माहित नाही आदिवासी हेअर किती याला तर फॉर्म मम्मीसाठी आपल्याला कर ना मला लागला का? तर मित्रांनो, मला माझे प्रॉपर मित्र भेटलेले आहेत सगळे। तर बघू शकता त्यांनी शॉप टाकलेला आहे, या शॉपचा जरा व्हिडिओ। तर मला तर माहिती आहे नाव, भाऊचं नाव काय? नाव सांगितलं किशोर पवार आपला मित्र आहे। गाव कुठला? गाव माझा बळेगाव, आपला भाऊजींचा शॉप आहे अरुण कुर्लेंचा। तर बघू शकता खूप सुंदर असा हा प्लॅस्टिकचा सगळ्या गोष्टी इथे लावलेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदा व्हिडिओमध्ये दाखवला पाहिजे यार। भाव आहे आपला, खूप मेहनत करतो आम्ही, याला खूप पहिल्यापासून ओळखतो आम्ही, एकत्र काम करायचो आणि खूप मेहनत करतात हे लोक। भाव बघू शकता इकडे सगळ्या गोष्टी बघा। ओके, समृद्धी म्हणून दुकान आहे। तर मित्रांनो, इथे या शॉपिंग करा, आपल्या भावाचं दुकान आहे। मराठी पोर आहेत आपली, मेहनत करतात, तर नक्कीच त्यांच्या दुकानातून तुम्ही शॉपिंग केलीच पाहिजे। बस, बाय मित्रांनो। इथं तुम्ही ब्लँकेटचं दुकान बघू शकता। तर त्यांना मी थोडे प्रश्न विचारतोय। दादा आप कहाँ से हो? जलगाव। जळगाव से। मराठी आहेत का? नहीं मुसलमान। ओके ओके, तर मराठी येते तुम्हाला? येते ना। ओके ओके, बरं वाटलं यार, दादाला मराठी येते। आणि हा ब्लँकेटचं दुकान तुम्ही किती वर्षापासून मसामध्ये धंदा करताय? मी 6 वर्षापासून। अच्छा, 6 वर्षापासून धंदा करताय। काय वाटतंय मसा यात्रेबद्दल? आता संपली मासा दादा, काय धंदा नाही इकडे माशामध्ये, लई परेशानी इकडे धंद्याची दादा, पैशाचे लई जागा वाढलेले इकडे भाव।
तर जसं दादा बोलतात की मशामध्ये पहिल्यासारखी मजा नाही राहिली, जसा पहिला धंदा होता मशामध्ये तसा धंदा नाही. पण मी तर बोलतोय मंगळवार आहे, अजून आहेत दिवस आहेत, तर नक्की दादाचा धंदा होईल ही आशा करतो. आणि बरं वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच इथे गर्दी होईल, 100% गर्दी होईल. धन्यवाद. माझा यूट्यूबला चॅनल आहे सचिन जाधव ब्लॉग म्हणून चॅनल आहे, मी टाकेल लिंक द्या ना अभि. मित्रांनो, जसं आपण त्या दादाच्या दुकानामध्ये गेलतो जे जळगाववरनं होते, तर ते बोलते धंदा खूप मंदी आहे, पण आमच्या दादानी त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि त्यांच्या दुकानातून खरेदी केली. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो. एक ब्लँकेट घेतला आणि त्यांना सुद्धा बरं वाटलं की तिथे एक ब्लँकेटची खरेदी केली. दादा धन्यवाद. खरंच तुम्ही त्यांचा चेहऱ्यावरती एक स्माईल बघायला जरा बरं वाटलं की यार काहीतरी मराठी माणसाला पण आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मशामध्ये. बाय. मित्रांनो बघू शकता इकडे खूप छान असे लोणचे दिसत आहेत. इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे लोणचे दिसत आहेत, जे कधी बघितले नसतील असे लोणचे तिथे. बघा एकदा लुक बघा, सही आहे सही. आप इकडे घे भाई, कहाँ से हो आप? हम लोग नासिक से. अच्छा नासिक से. भाई लोग कितने साल से यहाँ पे धंधा कर रहे हो? यहाँ पे हम लोग कंटिन्यू 5 साल हो गए हमको. 5 साल से धंधा कर रहे हैं भाई लोग. अच्छा है ना धंधा वगैरह होता है ना? माशाल्लाह बहुत अच्छा है, बहुत प्यारा धंधा है. कितने साल से आते हो यहाँ पे? यहाँ पे हम लोग 3 साल से आते हैं. अच्छा ओके, 3 साल से भाई लोग यहाँ पे आ रहे हैं. अच्छा यहाँ पे मतलब कुछ तो मतलब व्हरायटी देखने को मिल रही है. आचार जो हम लोग मतलब बोलते हैं, मतलब लोणचं बोलतो आपण मराठीमध्ये, तर या सगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे बघू शकता. खूप छान वाटतं. या दुकानामध्ये नक्कीच व्हिजिट करा. मित्रांनो पहिल्यांदा असं झालं असेल, मसा यात्रेमध्ये सुद्धा लाईट जाऊ शकते. लाईट गेलेली सगळीकडे, अंधार झालं, काहीच दिसत नाही इकडे. काय आई शपथ, एक नंबर विषय झाला. म्हणजे नक्की मशाला आलोय का कुठे बाहेर देशामध्ये आलोय कळत नाही. पहिल्यांदा झालं असेल मशामध्ये पण लाईट जाऊ शकते. पूर्ण अंधार झालाय आता, काही दिसत नाही. ही यात्रा बाई फुटेज घे एक नंबर दिसतोय काय? अरे काय बाई, लाईट येऊ दे, लाईट येऊ दे. थकलो होतो तर मला दादांनी ते बसायला जागा दिली, तर त्यांना पण आपण 2-3 प्रश्न विचारू. दादा कुठले तुम्ही? गणपती ओझर. गणपती ओझर तिकडनं आलेले दादा. काय दुकान काय आपलं? खेळण्यांचं दुकान आहे का? किती वर्षापासून मशाला येतात? आता माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून बसतो. आता माझ्या पोरांचं लग्न झालं. बापरे बापरे, म्हणजे किती वर्ष तरी पण अंदाज? 25 वर्ष झालं. म्हणजे 25 वर्षापासून दादा ओझरवरून मशाला दुकान लावण्यासाठी इकडे येत असतात. कसा वाटला तुम्हाला मशाचा अनुभव? कसा आहे? माशाचा अनुभव चांगला आहे. मासा पाणी फक्त भाडं जास्त आहे जागेचा. जागेचा भाडा जास्त आहे का? हा तेच लोड जापत नाही, बाकी काय नाही. बाकी सगळं बाकी धंदा पाणी वगैरे? धंदा पाणी व्यवस्थित आहे, फक्त लोड माझ्या जागेच आहे. अच्छा, म्हणजे जागेचं भाडं जास्त आहे, एवढं दादांची तकलीफ आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथे बरोबर आहेत. बरं वाटलं आपल्या मराठी माणसाशी बोलताना मशा यात्रेमध्ये. धन्यवाद दादा. मित्रांनो मशा यात्रेमध्ये तुम्हाला मला एक हा भाऊ भेटला, त्याचा तुम्ही ओव्हरऑल लुक बघू शकता. म्हणजे त्याचा पेहराव बघा और मतलब कैसा सगळ्या गोष्टी त्याचा तुम्ही ऑब्जर्व करा. भाई कहाँ से तू? मुंबई से. अच्छा भाई मुंबई से. भाई का स्टाइल एक बार आप देखो, सब ऊपर से नीचे भाई एकदम मतलब कुछ अलग दिख रहा है यार. आप क्या बोलोगे इस भाई को? मतलब उसने जैकेट पहना है, हेयर स्टाइल देखो भाई का, बियर्ड देखो, जो उन्होंने जो रिंग्स पहनी है हाथों में वो आप लोग देख सकते हो. काफ़ी बड़ा अच्छा से भाई दिख रहा है. तो कमेंट करके बताओ भाई को क्या बोलोगे आप? कमेंट करके जरूर बताना. भाई का लुक कैसे दिख रहा है कमेंट करके जरूर बताना. बाय. ओके सो मित्रांनो इथे आपल्याला एक भाऊ भेटलाय, ज्याचं एक छोटंसं दुकान आहे, पण हा बैलगाडा प्रेमी दिसतोय. भाऊ कुठून आला तू? बेल्ला. कुठून? आळेपाटा बेल्ला. अच्छा आलेपाटावरनं आलेला आपला भाऊ. कशी वाटली मसा यात्रा? खूप छान. तू नेहमी येतो का मशाल? दरवर्षी असतो? दरवर्षी. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला भाव भेटला. आपल्याला त्याच्या दुकान आहे तर छान, इथे येऊन शॉपिंग करा. आणि हा भाव आपला बैलगाडा प्रेमी आहे, बैलांबद्दल जास्त विचारत होता, कारण माझे बैलांचे व्हिडिओ थोडे व्हायरल झाले होते, त्यामुळे भावाने मला ओळखला, म्हणून भावासोबत थोडासा मी व्हिडिओ करतोय. धन्यवाद. मित्रांनो मसा यात्रेमध्ये जर तुम्ही हा शॉप बघितला तर एकदम युनिक कलेक्शन आहे, जो घरामध्ये आपल्याला लागतो. मॅट आहेत, काली दे, जसा भाई बोल रहा है भाई, एकच नंबर कलेक्शन. एकदा जवळ दाखव, जरा झूम करून दाखव हा कलेक्शन, एकदा दाखव. खूप छान असा कलेक्शन दिसतो इकडे. ये भाई लगे. बा कुठून आलाय तू? कोणगावरून. अरे भाई आपलाच आहे, भिवंडी कोणगावरून आपला भाव भेटलाय. भाई कसा वाटला शॉप तुला? आणि मसा यात्रा कशी वाटली? मस्त. बघू शकता आपला दोन वेळा आलोय मी. 2 वेळा आलाय भाऊ आपला. संडेला पण येऊन गेलो. संडेला पण आला होता, आता पण आलाय, आणि मला वाटतं नेक्स्ट पुन्हा येशील. म्हणजे मसा यात्रा आपल्या भावाला खूप आवडली, आणि मसा यात्रा खरंच आवडण्यासारखीच आहे.
कलेक्शन एकदा दाखव बाबा आपलं. आलो आलो बस त्याची यात्रा आम्ही ओव्हरऑल सगळा मसा एक्सप्लोर केला. ताईसोबत आलो होतो, मजा आली. सगळी फॅमिली आम्ही आलो होतो. ताई कसा वाटला तुला मसा यात्रा? खूप छान. आणि आज खूप वर्षांनी माझे दोन्ही भाऊ माझ्या सोबत आहे. आम्ही फर्स्ट टाइम असा ट्रॅव्हल केला. भाऊजी या. आमचे दादा पण आहेत, दीदी. तर आम्ही सगळी फॅमिली आज मशासाठी आलो होतो आणि मशाला आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. माझा भाचा सुद्धा अभि कॅमेरा पकडत होता, त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. खूप छान असा ब्लॉग झाला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? जर ब्लॉग आवडले असेल तर नक्कीच सचिन जाधव ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मशाचा ब्लॉग खरंच खूप सुंदर झाला आहे. बाय. ओके डन ना? अजून काय घ्यायचे का?